नमस्कार भावा बहिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं, बरं आहे का? तर बघा, मी रुद्राला वटवट करत ना स्वयंपाक चालू केलाय. तर रुद्राला आमच्या खायचा होता आमरस, कृष्णाला खायची मसाला ग्रेव्ही भेंडी. मग ह्यांनी कालवा लावलाय नुसता, काय बोलायचं ती सुचत नव्हतं मला. मग रुद्राचा हट्ट होता मला आमरस आणि कुरडई पापड असं खायचं या, म्हणून रडत बसला होता. म्हणून त्याच्यासाठी परत भेंडीची भाजी करायची कॅन्सल केली. आणि मग म्हणलं चल बाबा, तुला आमरस खायचा तर आमरस बनव. तर इथं वाटीत गूळ भिजायला घातला होता. आम्ही तर आमरसमध्ये गुळच घालतो बघा, कोण साखर घालतं, आम्हाला तर गुळ आवडतो म्हणून आम्ही गुळ घालतो. तर बघा, ही रुद्रा कसा पापड तेल ओतले कढईत आणि कडने कसा फिरतोय आणि ती पापडीचं ती असं तुकडं करून त्या तेलात फेकायला लागलाय. काय त्याला समजतच नाही, लय वेडागत करतो बघा. तर असू द्या. तर का आता म्हणलं तेल गरम झालंय, त्याच्या संग गप्पा मारून त्याला हे करूच तर तेल कडक असं हे झालं, तापलं. मग आता म्हणलं चला पापड्या तळून घेऊया. त्याला काय काय खावटलं का त्याला बनवूनच पाहिजे. तर आमचा एवढा रुद्रा हट्ट आहे बघा. तर नवरा आमचा कामाला गेले, तर बघा सकाळ सकाळ त्यांना डब्बा बनवून दिला, त्यांनी कामाला गेलं. मग आम्ही महाग आता आमरस चपाती पापड असं तळून खायला लागलोय बघा. काय करायचं, रुद्राला आमच्या खा वाटत होतं, नाहीतर असं एकाला सोडून दुसऱ्या सगळ्यांनी खायचं म्हणल्यावर तसं खा वाटत नाही आम्हाला. पण तरी पण म्हणलं चला आता लेकरं आहे ती म्हणल्यावर शेवट करून तर देवच लागतं, हो की नाही सांगा भावा बहिणींना. मग आता इथं कुरडई तळलंय बघा. मग कृष्णाचं चाललंय बघ, डब्बल फुगली तू केलेली कुरडई. मग मी म्हटलं हां बनवली, मग मी म्हणल्यावर फुगणारच ना. तर अशी मस्त फुगले बघा. मग सगळ्या त्यानं ग्रीन कलरच्याच घेऊन आलता, खाली लाल कलरची ती होती त्याला काढताच आली नाही. त्या ह्याच्यात म्हणायला लागलं तुकडं पडत होतं आणि मी इकडं बनवत होती. बरं जाऊ दे म्हणलं, येईल तशा येईल. तर अशा छानपैकी कुरडया पापड तेलात तळून घेतलं आणि आता आमरस बनवणार आहे. तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत. आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कोण नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर तर तुम्ही खूप छान कमेंट करता. जास्त करून ताई लोक जास्त करून माझे व्हिडिओ बघतात, त्यांनी जास्त करून त्याच मला छान छान कमेंट करते. त्या मी रोज वाचत असते त्यांच्या कमेंट आणि त्यांना रिप्लाय पण देत असते. तर अशा छान छान कमेंट करत जावा भावा बहिणींनो. तर कोण दादा ताई आहे त्या ती छान छान करते त्याच कमेंट. तर कृष्णाला आमच्या वेपर्स पण खायचं होतं बघा, म्हणून त्याचा हात होता मला वेपर्स पण तळून दे म्हणून. आणि लगेच तेलात टाकलं का लगेच असं जास्त गरम असतं का लगेच लाल व्हायला बघते, लगेचच हलवलं का लगेचच काढायला लागतं बघा. नाहीतर असं लगेच लाल लाल झालं का लगे असं कडवट लागतं. तरी झालंच माझ्याकडून थोडंसं लाल. तर आता असू द्या, जास्त तेल कडकडलं का असं होतं. तर घेतल्यात तळून पापड्या कुरडया आपल्या. आता म्हणलं चला आता आमरस बनवूया म्हणलं. मग इथं गुळ पण तोपर्यंत भिजला होता चांगला. आंबं पण धुवून ती स्वच्छ त्याच्यावरचं ती देठ ती काढून असं ठेवलं होतं. इकडं चपात्या तर झालत्याच. मग चला म्हणलं आता आंब्याचा रस असा मिक्सरमध्ये मला बनवू वाटत नाही, म्हणजे खा वाटत नाही बरं का. ह्याच्या अगोदर केलता मी एकदा पुरण चाळणीनं असं खिसून आंब्याचा नासा ही काढून घेतलेला गर. आणि पण काय ती पण टेस्ट लागत नाही बघा. आणि आमच्या घरी माझी आई असा आमरस बनवायची, भारी लागतो बरं का असा आमरस हाताने केलेला. असा न मिक्सरचा वापर करता न चाळणीचा वापर करताना हे असं आंबं पिळून घेऊन ना असं हातानं हे केलं का नाही छान बनतो. तरी मस्त असं गाभेदार आंबं होतं बरं का. ह्याला केसर ते असं काय नव्हतं, असं गाभेदार आंबं होतं. मग चांगलं हे करून घेतलं बघा, त्याला पिळून घेतलं. साली काय मी धुतल्या नाही, त्या आम्ही बघितलं तर दोघं तिघं जण खायला. मग एवढं काय मी त्याला पाणी ओतून ते अशी चोळून ते धुत नव्हते. पण पहिली माणसं लय भारी असं काय करायची, साल्या त्यातल्या कुया असते त्यांना ती पाण्यासोबत धुवायची आणि हात वाटायची. लय टेस्ट असा आंबरस बनायचा. पण आता तसं बनतच नाही. तर ती बेसन खाल्ल्यागतच घट्ट बनवते ते बघा आमरस. मला तसं आवडत नाही, म्हणून म्हटलं चला आज वेगळ्या पद्धतीनं बनवू म्हणून असं काढून घेतलं. आणि त्यातल्या कोया पण हातानं काढल्या
आणि कुयांवरनी थोडंसं पाणी ओतून धुवून त्यात ओतलं मग असं हात घालून बघायला कसं तर वाटतं पण खायला टेस्ट येते बरं का. आपलं आपण स्वतः केल्यावर काय नाही वाटत, बघणाऱ्याला असं उगंच वाटतं घाण हात घालून त्यात हे केलेलं. पण जाऊ द्या, आम्हाला तर आवडतं. मी तर हो का अशा प्रकारे केला आणि छान बनतो, असा टेस्ट येते. ते मिक्सरमध्ये उगं फिरवून घ्यायचा, बेसनसारखा घट्ट नाही छान लागत, तरी असा मस्त लागतो. एकदा करून बघा तुम्ही. आणि आम्ही गूळ टाकतो, साखर टाकत नाही आमरसमध्ये, काय माहीत आम्हाला गूळच आवडतो. तर तिघांना भरपूर होत होता, संध्याकाळपर्यंत नाही छान लागत म्हणून म्हटलं जाऊ द्या आपला पुरता करू, म्हणून आम्ही एवढा आंब्याचा आमच्या तिघांपुरता केला आंबरस. ते पण रुद्राच्या हट्टासाठी, नाही तर असं करून खा वाटत नाही काय आम्हाला. एक जरी माणूस आमच्यात नसला तर बघा किती मस्त त्याचा गर पडला ह्याच्यात, असं केसर ते असं काहीच नाही. एवढा छान आंबा आणि गोड आहे. दिसायला जरी हिरवा कलर दिसत असला ना पण गोड आहे. मग असं गुळाचं पाणी शोधून ओतलं बघा ह्यात. तर छान झालं बघा आमरस. या तुम्ही पण सगळ्यांनी खायला एक वेळेस आमच्या घरी. मी बनवते तुमच्या सगळ्यांसाठी आमरस. तर रुद्राच्या आमच्या बघा ही कशी लोडबड चालाय, थोडी कणिक उरलेली त्याचा बघा त्यानं माणूस तयार केलाय, त्याला पण बोलवला आमरस खायला. तर बघा किती छान आमरस बनला, असा गर गर असा चपातीसोबत असं आलं का नाही जेवणाबरोबर छान लागतं चावून खायला, म्हणून आम्ही असा आमरस बनवतो बरं का. बसलो इथं जेवायला, या सगळ्यांनी जेवण करा. आमच्या कृष्णाने तसा पाय लावलाय बरं का, आडो वा समजून घ्यात काही जाऊ द्या, काय लेकराकडं चुकून झालेलं असतं. पाय त्यानं पुढं केलं आणि त्याच्यामध्ये मग चपाती होती. मग असं आम्ही इथं वाढून घेतलं बघा जेवायला. मस्त टेस्टी एकदम आमरस बनला होता. मग रुद्राची लय मिठी उठली होती, दे दे, त्याला कधी खायना असा झाला होता आमरस. त्याला पहिला वाढला ताटात, मग आम्हा दोघाला वाढून घेतलं बघा वाटीत असं मस्तपैकी. त्याला दिली पापड, दिली चपाती, वेपर्स पहिल्यांदा घेतलं त्यांना. वेपर्स चिप्स लय आवडतं तळल्याला खायला. आणि कृष्णानं आमच्या धरलेला मोबाईल. तोपर्यंत मग मी म्हटलं थांब तुला पण वाटी करते. मग आम्ही दोघांनी वाटीत आमरस, ताटात चपाती, कुरडई अशी घेतली आणि मस्तपैकी खायला चालू केलं. मस्त झालं आमरस बरं का. या सगळ्यांनी खायला तुम्ही पण. बसला बघा इथं आमचा रुद्रा खात मस्तपैकी. तुझ्या तर कसा वाटला आमरस सांगा कमेंटमध्ये.